हॅलो, गुड मॉर्निंग. आज ऑइल चेंजचा दिवस आहे. गाडीमध्ये आम्हाला दाखवलं होतं, तर इथे 2 आठवडे आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तर ती घेतली होती. मी चालली आहे शोरूमला, तिथे सर्व्हिस सेंटरला. तर तिथे ऑइल चेंज करू आणि मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स तिथे देते. हे आपल्या घराचं पार्किंग आहे. तर इथे दिसतंय बघा ऑइल चेंज ड्यू. आता तर मी घरी आलेली आहे, पण मी जेव्हा जात होते ना तिथे, तेव्हा मी मनाच्या तयारीनेच गेले होते. कारण की आपण कुठल्याही सर्व्हिस सेंटरला जातो, तिथे ते आपल्याला बोलतातच की आता तुम्हाला हे करायचं आहे का, ते करायचं आहे का, ते करायचं आहे का. त्यांनी मला विचारलंच आणि ते बोलले की व्हील अलाइनमेंट आहे, ब्रेक फ्लुइड चेंज करायचं आहे आणि बरंच काही सांगितलं त्यांनी. थांबा मी तुम्हाला सांगते काय काय. ते काय बोलले की हां ब्रेक सर्व्हिस करायची आहे का, थ्रॉटल मेंटेन करायचे का, ऑइल चेंज आपण बोलत होतो ते कसं करायचं आहे. त्यानंतर रेड डिफरेन्शियल सर्व्हिस करायची का, ट्रान्सफर केस फ्लुइड, फ्युल इंजेक्शन क्लिनिंग करायचं का, अलाइनमेंट आणि मग ते जे टेक्निशियनचे पैसे लागतात ते तर आहे ते वेगळे. मग मी तिथून सुकुमारला फोन केला. मी म्हटलं ऑक्टोबरमध्ये करायचं की आत्ता करायचं. कारण की तसंही ऑक्टोबरमध्ये करणारच आहे, टायर चेंज करावे लागतात ना इथे विंडोजमध्ये. तर तेव्हा केलं असतं. मग तो मला बोलला की आत्ता करायचं किंवा नंतर करायचं, एनिवे करायचं तर मग आत्ता करून टाकू. मी म्हटलं ठीक आहे. आता जर करतच आहे तर चालेल. ते बोलले की 5पर्यंत गाडी मिळणार. अजून एक इथे काय होतं माहिती आहे का, 5 वाजता गाडी आपल्याला मिळणार असते तेव्हा सर्व्हिसिंगवाली लोकं नसतात. जे शोरूमवाली लोकं असतात ते आपल्याला गाडीची चावी आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स देतात. हे एका दृष्टीने चांगलं पण आहे, पण असं कधी-कधी जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा असं वाटतं की अरे यार, आपल्याला कारण की सवय असते की कुठलंही काम आपण घेतलं ना तर आपण ते पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही किंवा पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. तर त्यातला प्रकार आहे. पण इथे नाही, इथे तशी पद्धत नाही आधीपासून, तर ठीक आहे. तर मला किराणा वगैरे आणायला जायचं आहे. मग बघू आता आज कसं होतंय ते. आणि हां, मागच्या वेळेस त्यांनी माहिती आहे का काय केलं होतं की आम्हाला बोलले की एक्सटिरियर वॉश इन्क्लुडेड असतो वगैरे आणि एक्सटिरियर वॉश पण नाही केला. जे आम्ही सामान सांगितलं होतं गाडीच्या वरती ना, डोअरच्या वरती, मी व्हिडिओमध्ये दाखवते ती फोटोमध्ये, ती पट्टी आहे ना ती निघाली होती. आणि ती कशी निघाली मला माहिती. तर ती निघाली होती, ती त्यांना मागितली होती, ती पण त्यांनी नीट नव्हती. काही लावून दिलं नाही दिलं, त्याच्यावर काहीच अपडेट दिलं नाही. अरे मी म्हटलं काय आहे, थोडं तरी प्रोफेशनलिझम पाहिजे. ते झालं तर झालं. तिला म्हटलं की यावेळेस तुम्ही हे सगळं करून द्या. ती पण बोलली हो. तर बघू आता कसं होतं. मला अचानक त्यांच्याकडून मेसेज आला, एक लिंक आली आणि मी लिंक ओपन करून बघते तर मला हा व्हिडिओ दिसतोय. त्यांनी पाठवलं की फिल्टर एवढं खराब झालं आहे तर तुम्हाला चेंज करायचं आहे. मला हे खूप आवडली इथली पद्धत की त्यांनी प्रूफ दाखवला. मला असं वाटलं नाही की माझे पैसे वाया चाललेत. माझी खूप इच्छा आहे की भारतामध्ये पण असंच व्हायला पाहिजे. जे चेंज करताय त्याचं का चेंज करताय असं दाखवायला पाहिजे रिझन त्यांनी. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.